यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथली ही धक्कादायक अशी घटना आहे। या ठिकाणी भर दिवसा बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय। त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। रोहन बोंबे असं या मृत मुलाचं नाव आहे। तर वारंवार निवेदन देऊन सुद्धा वन विभाग बिबट्याचा बंदोबस्त करण्यामध्ये असफल ठरल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाचं वाहन जाळलंय। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 13 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय। आपण या ठिकाणी पाहू शकताय बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या भागामध्ये गेले 15 दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याची तिसरी घटना आहे आणि 3 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालाय। त्यानंतर या भागातील ग्रामस्थ हे संतप्त झालेत। संतप्त ग्रामस्थांनी या ठिकाणी वन विभागाची जी गाडी आहे ही गाडी पलटी करून ही गाडी पेटवली आहे। खरं तर 15 दिवसापूर्वी या ठिकाणी एका चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। त्यानंतर 8 दिवसापूर्वी एका वृद्ध महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता आणि आज या ठिकाणी 13 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। त्यामुळे या भागातील ग्रामस्थ हे आक्रमक झालेत आणि खरं तर वन विभागाने या ठिकाणी उपाययोजना केल्यात। पिंजरा लावलाय। पिंजऱ्यामध्ये 8 बिबटे आतापर्यंत जेरबंद झालेत। मात्र बिबट्याचे हल्ले अजून थांबलेले नाहीत। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत। बाबा काय सांगाल? खरं तर बिबट्याच्या हल्ल्याची तिसरी घटना आहे। 15 दिवसात 3 जणांचे मृत्यू झालेत। आता ह्या 15 दिवसात 3 घटना तर झाल्यात आणि 8 बिबटे जेरबंद झाल्यात। तरी हे बिबटे किती याचा तपासच नाही तुम्हाला सांगतो। वन अधिकारी म्हणतात नाही ना आम्ही पिंजरे लावले, तर पिंजरे लावून जवळजवळ इथे ह्या 4 गावात आहे ना 500 ते 1000 बिबटे असतील आणि हे वन अधिकारी हे तुम्हाला सांगतो कर्मचाऱ्यांचं काय वेळ तुम्हाला सांगतो। हे वरचं पुढारी ना त्याशी आता इथं ती घटना झाली। आम्ही सांगितलं कलेक्टर, पालकमंत्री आणि वनमंत्री हे आल्याशिवाय हलून द्यायचे नाही। त्याशी म्हणले दिवाळी सुट्टी आहे ते आजकाल कोणी येऊ शकत नाही। त्याच्यानंतर निदान कोणतरी मध्ये येऊन जायला पाहिजे ना, त्या कुटुंबाचं सांत्वन करायला कोणतरी यायला पाहिजे का नाही? कोणी एक सुद्धा आला नाही। आता यांनी तुम्हाला सांगतो त्याशी वळसे पाटलाला आणि काटवडाला मी सांगितलं का तुम्ही जर निर्णय घेतला, केंद्र सरकार तुमचंही, तुम्ही कायदा करू शकत नाही केंद्रात, पण कोणी बोलतच नाही। फक्त इथं मलमपट्टी केली, घरी गेलं का तुम्हाला सांगतो तसं तसं। आता तुम्ही सांगा ह्या 3 वर्षात जांबूत पिंपरखेडला 9 घटना ही। आता ही शासन किती लोकांची मराठी वाट पाहणार आहे? अजून किती लोक गेले ही कायदा करणारी? सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, पिंपरखेड, पुणे। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। उद्धव ठाकरेंनी आज शिवसेना भवनात विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि आमदारांची बैठक घेतली। 6 तारखेला प्रसिद्ध होणाऱ्या मतदार याद्यांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले। जळगावच्या पाचोरा इथं शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी महायुतीवर टीका केली। त्यांचीच री ओढत गुलाबराव पाटलांनीही भाजपला घरचा आहेर दिला। भाजपमध्ये पाईप चोरीवाले एकत्र येत आहेत, त्यांच्याकडे मशीन असल्याची टीका गुलाबराव पाटलांनी केली। हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक झाली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीबाबत चर्चा केली। काँग्रेस नेते सत्यजित तांबे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। सत्यजित तांबे स्वतंत्र आहेत, ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात। भाजप प्रवेशाच्या चर्चांवर बाळासाहेब थोरात यांनी हे वक्तव्य केलंय। महायुतीमध्ये कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची आपली ताकद दाखवून देणार असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलं। तर शिवसैनिकांना त्रास दिला तर तो सहन करणार नाही असंही ते म्हणाले। माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर करत कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचना दिल्या। 5 नोव्हेंबरला निवडणुका जाहीर होऊन 30 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील असं दिलीप वळसे पाटील म्हणाले। दिलीप वळसे पाटलांनी अंदाज व्यक्त केला असेल। निवडणुकांच्या तारखा सांगण्यावरून बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली। तर निवडणूक जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे असंही ते म्हणाले। चंद्रपूरमध्ये भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एका कार्यक्रमात तल्लीन होऊन भजन गायलं। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळालेले मुनगंटीवार यांनी उघडदार देवा आता उघडदार देवा हे भजन गायल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। जालन्यातील खासदार कल्याण काळेंचे कार्यक्रम उधळून लावण्याचं वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलं। कल्याण काळेंनी गायी कापणाऱ्यांचं समर्थन केल्याचा निषेध नोंदवत त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले।
जालन्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं। गाई कत्तलीच्या व्हायरल व्हिडिओवर खासदार काळेंनी केलेल्या वक्तव्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध नोंदवला। मुंबईमध्ये काल मविया आणि मनसेच्या सत्याचा मोर्चा परवानगी नसताना काढणं आयोजकांना भोवलेलं आहे। मोर्चाच्या आयोजकांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक।